नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी नगर जिल्ह्यातील मिरजगाव या गावी आलेलो असून या ठिकाणी आपण सोलर पंपावरती भेट दिली असता आपल्याला अधिक माहिती पंपाविषयी जाणून घ्यायची आहे। तरी या शेतकऱ्यांशी आपण थोडा संवाद साधून जाणून घेऊया की सोलर पंपाचे अधिक फायदे आणि त्यातून मिळणारा लाभ। तर नमस्कार सर, आपलं नाव सांगा। शेतकरी बंधूंनो, मी बापू तापकीर, राहणार मिरजगाव तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथून बोलतो। आणि मित्रांनो, आपण 2024 या सालामध्ये कुसुम योजनेमधून 10% सबसिडीवरती, म्हणजे 90% सबसिडी आणि 10% पेमेंट भरून आपल्याला हा रोटोसोल कंपनीचा सोलर पंप मिळालेला आहे बघा। तर सर, आपण या सोलर पंप मिळवण्या अगोदरची परिस्थिती काय आणि कशा प्रकारे होती याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना थोडंसं मार्गदर्शन करा। नक्कीच। तर शेतकरी बंधूंनो, हा पंप येण्याच्या अगोदर आमच्या परिसरामध्ये पाण्याची सुविधा नव्हती। फक्त विहिरी पाडून ठेवलेल्या होत्या, पण शेताला पाणी देता येत नव्हतं। त्याला एकमेव कारण असं होतं की आम्हाला लांबून एक 500-700 फुटावरून केबल टाकून लाईट आणावं लागायची। आणि ते लाईट आणल्यानंतर ते काय दिवसभर टिकायची नाही। रात्रीच्याला कधीतरी राहायची, ट्रिप व्हायची, आम्ही परत जायचं, त्या मोठीला हिसके मारीत बसायचे। आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये आमच्याकडे ह्या कंट्रोल ऐवजी तिथं असं पॅनल असायचा आमचा जुना, आणि त्याच्यामध्ये फ्यूज टाकायची असायची। त्या फ्यूजमध्ये इतके प्रॉब्लेम यायचे की भीती वाटायची, रात्री कोणी शॉक बसायचा। असे कित्येक घटना घडलेल्या आहेत, तिथं शॉक बसून शेतकरी गेलेले आहेत बिचारे। तर तसं या रोटोसोल कंपनीच्या सोलर मधून हे पूर्ण किट सुरक्षित किट आहे। आणि हे बघा, कुठे हात लावा, काही करंट नाही, जास्त काय नाही आणि मजबूत मटेरियल आहे बघा। हे मजबूत मटेरियल असल्या कारणाने असं दिसतंय की ह्याचं लाईफ सुद्धा भरपूर असेल। सरकारने सांगितलंय आम्हाला 25 वर्ष याची काळजी करायचं काम नाही, आणि इन्शुरन्स मध्ये आहे असं ह्या रोटोसोल प्रतिनिधींनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि त्या कयासावर आम्ही पुढे चाललेलो आहोत। आणि या कारणाने आम्हाला जे लाईट आलेली होती ते लाईट आता त्याच्या झंझटून आम्ही ह्या जुन्या झंझटून मुक्त झालो। आणि आता आमचा हा सोलर पंप बसल्यानंतर आम्ही, हे पडीक जमीन होती पूर्ण, त्या पडीक जमिनीतून आम्ही आता पूर्ण बागायती जमिनीकडे गेलेलो आहोत। आणि हे बागायत जमीन आम्ही आता तिसरं पीक त्याच्यातून घेतलेलं आहे बागायती करून। त्याच्यामध्ये पहिलं आम्ही तुरीचं पीक घेतलं बघा। तुरीच्या पिकामध्ये आम्हाला बेवड चांगलं झाल्या कारणाने परत तुरीचं पीक निघाल्यानंतर आम्ही उडदाचं पीक चांगलं निघालं। आणि उडदाच्या पिकाला आम्हाला पाण्याची व्यवस्था आहे पंपा सोलर रोटोसोल सोलर प्रमाणे करता आली। त्याचबरोबर आता आम्ही याच पंपावर आता मका लावलेली आहे, आणि त्याच्याबरोबर हरभरा लावलाय, त्याच्याबरोबर फळझाडामध्ये आंबा लावला, चिकू लावला, नारळाची झाडं लावले, बांधाने सुद्धा आम्ही सगळे झाडं लावून टाकलेले आहेत। आणि त्याच्याबरोबर इथं आम्ही बागायती शेती करत आहोत। सर, तर मी या ठिकाणी पाहू शकतो की लांब लांब पर्यंत पूर्ण अशी ओसड पडलेली जमीन या ठिकाणी मला दिसतीये। तर सोलर पंप लावल्यानंतर निश्चितच तुम्हाला या शेतामध्ये फायदा झाल्यासारखा दिसतोय। तर हा फायदा नक्कीच कशा प्रमाणात तुम्हाला मिळालेला आहे आणि त्या फायद्याबद्दल आपल्याला सोलर पंप किती फायदेशीर ठरला हे आमच्या बांधवांना तुम्ही काय सांगाल याबद्दल? नक्कीच सर, तुमच्याकडं हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा पंप आहे। आणि या पंप लावल्यानंतर आम्हाला, आमच्या परिसराला, मला एकट्यालाच लाभ झालेला नाही तर आमच्या परिसराला चांगला लाभ झालेला आहे। या पंपाची सेवा आम्हाला चांगली भेटलेली आहे। आणि जर आम्हाला काही प्रॉब्लेम आलाच तर कंपनीची सेवा आम्हाला तत्पर भेटलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही या पंपाविषयी बिनधास्त असले आहोत। त्याच्याबरोबर आम्हाला काय झालेलं आहे, हे पंप लागल्यानंतर आम्ही ग्रुप करून आम्ही शेतीचं मॉडेल तयार केलेलं आहे। आणि आम्ही सोलरचे पंप लागले त्या शेतकऱ्यांसाठी एक छोटंसं मॉडेल तयार केलेलं आहे। त्याने भाजीपाला पिकामध्ये, मसाल्याच्या पदार्थामध्ये, काही कांद्यासारखं पीक आहे किंवा लसणासारखं पीक आहे, हे आम्ही ग्रुपने शेतीवर आणि भरोश्याच्या या पंपावर आम्ही आता हे लसूण कांदा या पिकाकडे चाललेलो आहोत। जेणेकरून आम्हाला 2 पैसे जादा मिळणार आहेत, आणि त्या जादा 2 पैशावर आमचा प्रपंच चालणार आहे। तर सर, अजून या ठिकाणी आपण जर सोलर पंपाविषयीची सेवा असो, सुविधा असो, तर नक्कीच तुम्हाला या सेवेचा आणि सुविधेचा फायदा या ठिकाणी झालेला दिसतोय। तरी तुमच्या या पंपाबद्दल जर तुम्ही सांगायला गेलात आणि जर काही प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला सोलर पंपाबद्दल आला तर तुम्ही प्रतिनिधींशी संपर्क करण्यामध्ये सक्षम ठरलेले आहात आणि आहात की नाही हे आमच्या शेतकरी बांधवांना एकदा सांगून द्या की
तुमचा त्यांच्याशी झालेला संवाद हा कशा प्रकारे होता आणि तुम्हाला मिळालेली सेवा ही कशा प्रकारे होती? हा मित्रांनो, हा सोलर आपण बसवला, रोटोसोल सोलर बसवल्यानंतर आमची समस्या आली होती. कुठं काही करायला गेल्यानंतर समस्या तर येणारच आहे आणि समस्या हीच मोठं धोक्याचं कारण असतं आणि त्या समस्येमधून लोकांचे पिकाचं नुकसान होत असतं, पूर्ण सुपडासाप होत असतो. पण मला या समस्येमधून बाहेर निघताना आमच्याकडे फार मोठं वादळ आलेलं होतं. त्या वादळामध्ये आमच्या पंपाला प्रॉब्लेम आला होता आणि त्या वादळानंतर आम्ही कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता आम्हाला एक 4-5 तासामध्ये कंपनीची टीम आली आणि आम्हाला पंप आमचा पूर्ववत करून दिला. त्यात आम्ही मात्र कंपनीचे आभार मानतो. अशीच सेवा देत राहा आणि आमचे 25 वर्ष चालू आहेत हे अशीच सेवा देत राहो. त्यांनी सांगितलेले आम्हाला याच्यावर इन्शुरन्स आहे 5 वर्षाचा. मग अजून त्याच्यामध्ये आम्ही बिनधास्तच आहोत. पण 5 वर्ष गेल्यानंतर पुढे 20 वर्ष आहेतच ना. ते 20 वर्ष जर आम्हाला अशाच पद्धतीने शेतकऱ्यांची सेवा भेटली तर त्या सेवेसाठी आम्ही त्यांचे ऋणी राहू. पण आमचा पंप 25 वर्ष चालावा ही प्रभूचरणी प्रार्थना करूया. शेतकऱ्यांना तुम्ही यामार्फत कुठला सल्ला देऊ इच्छिता या सोलर संदर्भात? आले मोलाचा प्रश्न विचारलेला आहे आता. या संदर्भात मी सल्ला जर विचारला काय सल्ला द्यावा तर मी हेच सांगू इच्छितो की माझा अनुभव जो आहे तो शेतकऱ्याने आत्मसात करावा. जो मी रोटोसोल कंपनीचा पंप बसवलेला आहे या बघा असा कुठेच लीक नाही अंदाजे आणि भक्कम एकदा एवढा भक्कम पंप आहे याला लोंबकळलं तरी काय होत नाही या बा. आणि इतकं मजबूत मटेरियल आम्हाला स्ट्रक्चर भेटलं, हे पॅनल भेटला आणि तुम्ही ज्यावेळेस आता आमच्या कंपनीचं जे पाणी बघणार मोटरचं तर इथून असं 15 फूट पाणी मारते धर. आतापर्यंत जेवढे मोटर बसले होते आम्हाला कधी पाणी बघायला भेटलं नव्हतं इतकं मोठं. पण अशी लाईट आली दुपारी 1-2च्या दरम्यान साहेब असं पाणी मारतं हे की आम्ही अजून कधी पाहिलेलंच नव्हतं. सोलर इतकं पाणी मारतं आणि मग हे जर इतकं पाणी देत असेल आपल्याला, सेवा बरोबर भेटत असेल आणि आपण आपले जे पीक पॅटर्न बदलल्यामुळं आम्हाला जो फायदा होणार आहे हा फायदा आमच्या डोळ्याच्या नजरेच्या समोर दिसत आहे. त्याच्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे याच्यामधून की तुम्ही बी मित्रांनो सगळ्यांनी रोटोसोल कंपनीचा सोलर लावा. जय महाराष्ट्र.